मित्रांनो, आज मी काचबिंदू किंवा ग्लाकोमा याच्यावर बोलणार आहे. बऱ्याच जणांना मोतीबिंदू माहिती असतो, जो म्हातारपणी बऱ्याच जणांना होतो आणि ज्याचं ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला दृष्टी परत मिळते. कधी-कधी थोडा चष्मा लागतो. तो वेगळा. आज मी जे बोलणार आहे त्याला काचबिंदू किंवा ग्लाकोमा असं म्हणतात. आता ज्यांना ग्लाकोमाचा त्रास आहे, त्यांना तर ते माहिती असतंच की आपल्याला ग्लाकोमा आहे. पण ज्यांना तो त्रास नाही आहे, त्यांनी पण हा व्हिडिओ जरूर ऐकावा. कारण ग्लाकोमाबद्दल आपले जे काही समज आहेत, ग्लाकोमाबद्दल आपण जी काही ट्रीटमेंट करतो, जे काही ऑपरेशन्स करतो, ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, त्या पूर्णपणे बदलून टाकायच्या या लेव्हलला जाऊन हा व्हिडिओ बनवतो आहे. हा व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्याच्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता किंवा माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला दाखवून देऊ शकता की मी सांगतोय ते चुकीचं आहे. मी त्याच्यात जरूर सुधारणा करीन. परंतु त्यासाठी हा व्हिडिओ जरूर बघा आणि ह्याच्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की सध्या ग्लाकोमाची जी ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे ते आय ड्रॉप्स असतील, ती ऑपरेशन्स असतील, ती चुकीची आहेत आणि त्या ट्रीटमेंटमुळे तुम्हाला काडीचाही फायदा होणार नाही आहे. कारण ग्लाकोमाची कारणं वेगळी आहेत. ग्लाकोमामुळे येणारा ब्लाइंडनेस हा आपल्याला टाळता येणार नाही. म्हणजे तुम्हाला सध्या जी काही ट्रीटमेंट ग्लाकोमासाठी म्हणून मिळते आहे, त्याच्यामुळे तुमचा ब्लाइंडनेस म्हणजे तुमचं येणारं अंधत्व, तुमचे जाणारे डोळे हे वाचणार नाही आहेत. त्याच्यामुळे जर डोळे वाचवायचे असतील ग्लाकोमामध्ये, तर माझा व्हिडिओ जरूर बघा. माझं काही चुकत असेल तर आवर्जून समजावून सांगा. मी व्हिडिओ बदलायला तयार आहे. परंतु मी जे काही म्हणतो आहे, ते मात्र व्यवस्थित आधी समजावून घ्या आणि जर पटलं तर माझ्याशी संपर्क करा किंवा तुम्ही रिपोर्ट्स पाठवा. मग आपण ट्रीटमेंट सुरू करू शकू. आता ग्लाकोमा म्हणजे काय? म्हणजे सध्याची जी काही कल्पना आहे, ती मी आधी सांगणार आहे आणि मग त्याच्यानंतर ती कल्पना कशी चुकीची आहे, तेही सांगणार आहे आणि खरी परिस्थिती काय आहे, ह्याच्याबद्दलची माझी मतं, ती पण सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा. हा काचबिंदू जो आजार आहे, तो मोतीबिंदूच्या खालोखाल आपल्याला आंधळं करणारा आजार आहे. यात गंमत अशी आहे पुन्हा, की मोतीबिंदू ऑपरेशन केल्यानंतर आपली दृष्टी परत येते. परंतु काचबिंदूला सध्या तरी उपाय नाही. आणि जे उपाय आहेत किंवा जे उपाय म्हणून सध्या तुम्हाला दिले जातात, ते पूर्णतः चुकीचे आहेत. हेही मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. म्हातारपणी आंधळेपण येणं हा अतिशय त्रासदायक कार्यक्रम असतो आणि तो जर आपल्याला नको असेल, तर हे सगळं काळजीपूर्वक ऐका. कारण ह्याची ट्रीटमेंट काय आहे ॲक्चुअल ती सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता काचबिंदूचे मुख्य 2 प्रकार असतात. एक असतो त्याला म्हणतो आपण अँगल क्लोजर ग्लाकोमा आणि दुसऱ्याला आपण म्हणतो ओपन अँगल ग्लाकोमा. आता हे दोन्ही मी समजावून सांगणार आहे. आधी आपण अँगल क्लोजर ग्लाकोमाबद्दल बोलूया. जो खरा ग्लाकोमा आहे किंवा ग्लाकोमाची जी डेफिनेशन आहे त्यात बसणारा हा ग्लाकोमा आहे. तर त्यात काय होतं, की हे इमर्जन्सी आहे. हे एक मेडिकल इमर्जन्सी आहे. म्हणजे 24 तासाच्या आत जर पेशंटला उपचार मिळाले नाहीत, तर त्याचा डोळा कायमचा जातो. इतके हे भयानक आहे. आता त्यात काय होतं, की हा जो अँगल क्लोजर ग्लाकोमा आहे, त्याचा त्रास एका डोळ्यालाच होतो बहुतांशी. दुसरा डोळा त्या मानाने बरा असतो. परंतु दोन्ही डोळ्यांची तपासणी मात्र करायला लागते आणि ह्याच्यामध्ये पेशंटचा डोळा दुखायला लागतो, लाल होतो. नंतर त्याच्या बुबुळ जे असतं पुढचं, तर ते हेझी किंवा क्लाउडी होतं. जसं दुधाळ रंगाचं होतं आणि प्रचंड डोकं दुखतं, मळमळ होते, उलट्या व्हायला लागतात आणि पेशंट एकदम टॉक्सिक बनतो. आणि ह्या पेशंटला जर 24 तासात उपचार मिळाले नाहीत, तर त्याची दृष्टी कायमची निघून जाते. ती परत येत नाही. इतका हा भयानक रोग आहे. आता हा अँगल क्लोजर ग्लाकोमा का होतो? आणि हा अँगल म्हणजे कुठला अँगल असतो हा?
तर हा जो अँगल आहे तो समजण्यासाठी आपल्याला डोळ्याची रचना अगदी थोडक्यात समजावून सांगणार आहे, की हा जो आपला डोळा दिसतोय त्याला आपण आयबॉल म्हणतो. म्हणजे टेनिसचा बॉल जसा असतो तसा छोटा बॉल असल्यासारखा तो असतो. तो आतून प्रेशराइज्ड असतो. म्हणजे तो असा जर हातात धरला, म्हणजे जो कधी धरता येत नाही हातात, फक्त ऑपरेशन कधी केलं आणि जर तुम्हाला हातात धरायला चान्स मिळाला तरच ते शक्य आहे. नाहीतर आपण काय असा डोळा हातात धरायच्या वगैरे भानगडीत कधी पडत नाही. परंतु जर तो धरला, तर तो आतून टणक असतो. कारण त्याच्या आतमध्ये प्रेशर असतं. ज्याला आपण इंट्रा ऑक्युलर प्रेशर किंवा आय-ओ-पी असं म्हणतो. तर आय-ओ-पी म्हणजे आतमधनं त्या आयबॉलला जे प्रेशर असतं, त्याला आपण आय-ओ-पी किंवा इंट्रा ऑक्युलर प्रेशर असं म्हणतो. आता हे प्रेशर महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामुळे हे सगळं शाबूत राहतं. जर ते प्रेशर निघून गेलं, तर तो एक असा लिबलिबीत म्हणजे फुटबॉलमधली हवा गेल्यानंतर कसं बनतं, तसं ते बनेल आणि त्याच्यातून आपल्याला काहीही दिसणार नाही. त्यामुळे त्याचं जी रचना आहे डोळ्याची, ती शाबूत ठेवायची असेल, तर ती प्रेशर असणं फार आवश्यक असतं. आता हे प्रेशर किती असतं? तर मिलीमीटर ऑफ मर्क्युरीमध्ये जर मोजलं, तर ते साधारणतः 20च्या खाली, म्हणजे 11 ते 20 ह्या रेंजमध्ये असतं. ज्याला आपण नॉर्मल आय-ओ-पी म्हणतो. आता हा जो अँगल क्लोजर ग्लाकोमा आहे, त्याच्यामध्ये काय होतं, की आपलं बुबुळ, ज्याला आपण कॉर्निया म्हणतो आणि आपल्या डोळ्याचा रंग ज्याच्यावरनं ठरतो, म्हणजे निळ्या रंगाचे डोळे किंवा काळ्या रंगाचे डोळे, तर त्याला आयरिस म्हणतो आपण आणि त्या आयरिसच्यामध्ये एक छोटं होल असतं, त्याला आपण बाहुली म्हणतो. त्याच्यातून प्रकाश किरण जाऊन आपल्याला दिसतं. तर हा जो आयरिस आहे, ते आयरिस आणि कॉर्निया ह्याच्यामध्ये जो अँगल झालेला आहे, त्याला आपण हा जो अँगल तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि तो जर बंद झाला काही कारणांनी, म्हणजे कारणं म्हणजे काही पण असू शकतात त्याच्यामध्ये, की मार लागलेला असेल किंवा इन्फेक्शन झालेलं असेल किंवा माहीत नसलेलं कारण असेल. तर अशा वेळेस काय होतं, की हा जो अँगल छोटा होतो किंवा बंद होतो तो अँगल, ह्या आयरिसच्या पुढच्या बाजूला एक पाण्यासारखं ज्याला आपण ॲक्वियस ह्युमर म्हणतो. म्हणजे एक पाण्यासारखं द्रव असतो त्याच्यामध्ये. तो ह्या आयरिसच्या मागच्या बाजूला तयार होतो. आपल्या तो बाहुलीमधनं पुढच्या बाजूला येतो आणि तिथून तो मग बाहेर जातो डोळ्याच्या. म्हणजे हे त्याचं सर्क्युलेशन चालू असतं. आणि एकदा हा अँगल क्लोज झाला, म्हणजे आयरिस आणि कॉर्नियामधला, की हे जे द्रव आहे त्याला बाहेर निघून जायची त्याची वाट बंद होते. त्याच्यामुळे त्याचं तयार होणं तर सुरू आहे त्या पाण्याचं किंवा त्या द्रवाचं, पण जायची वाट बंद झाली आहे. त्याच्यामुळे मग आतलं प्रेशर वाढायला लागतं आणि मग पेशंटला त्रास व्हायला लागतो. आणि जर आपण हे प्रेशर इमर्जन्सीमध्ये कमी केलं नाही, तर मग पेशंटचा डोळा जातो. कारण हे जे प्रेशर आहे, ते प्रेशर आपल्या डोळ्याच्या जी नर्व्ह आहे मागची, नस ज्याला म्हणतो आपण, तर ती डोळ्याची जी ऑप्टिक नर्व्ह आहे, त्याच्यावरती तो प्रेशर येतं आणि ती ऑप्टिक नर्व्हचे जे फायबर आहेत किंवा ज्या सेल आहेत, त्या मरून जातात आणि आपल्याला दिसणं बंद होतं. त्याच्यामुळे हा जो अँगल क्लोजर ग्लाकोमा आहे, ती इमर्जन्सी आहे. त्याच्यावर तातडीने उपचार करायला लागतात. उपचारामध्ये आपण आय ड्रॉप्स वापरतो काही प्रकारचे, स्पेशली टिमोलॉल किंवा बीटा ब्लॉकर्स ज्याला म्हणतो आपण किंवा मग त्याची सर्जरी करायला लागते. सर्जरीमध्ये लेझरनी करता येते किंवा ओपन म्हणजे नेहमीच्या पद्धतीने करता येते. आणि त्यात बऱ्याच वेळा काय करतात, की आयरिस जे आहे, त्याला एक छोटंसं होल पाडतात पापणीच्या खालच्या बाजूला. नाहीतर काय होईल 2 होल दिसतील आणि त्याच्या दोन्हीतून तो प्रकाश जाईल. असं होऊ नये म्हणून आपला जो बुबुळाचा वरचा भाग साधारणतः पापणीने झाकलेला असतो. त्या भागामध्ये त्या आयरिसला एक होल पाडलं जातं. मग त्याच्यामधून प्रकाश तर जात नाही, परंतु हे जे आपलं पाणी आहे, त्याचं सर्क्युलेशन पुन्हा एकदा सुरू होतं आणि मग आपल्या डोळ्यावरचं प्रेशर कमी होतं आणि मग तो डोळा वाचतो. आता हे सगळं लक्षात ठेवा, की इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं आहे. पेशंटचा कॉर्निया किंवा बुबुळ हे हेझी किंवा क्लाउडी किंवा दुधाळ झालेला आहे. त्याला भयंकर त्रास होतोय. त्याचा डोळा लाल झालेला आहे. त्याचं डोकं दुखतंय, मळमळ होते, उलट्या होतायत आणि तो पेशंट टॉक्सिक होऊन दवाखान्यात किंवा डोळ्यांच्या डॉक्टराकडे येतोय. हे सगळं चित्र लक्षात ठेवा. आता दुसऱ्या प्रकारचा जो ग्लाकोमा आहे, त्याचं प्रमाण खूप असतं.
हा अँगल क्लोजर ग्लाकोमा किंवा इमर्जन्सीमध्ये येणारा जो ग्लाकोमाचा प्रकार आहे त्याचं प्रमाण कमी असतं त्या मानाने, परंतु ओपन अँगल ग्लाकोमा जो आहे त्याचं प्रमाण खूप असतं. म्हणजे शक्यतो जर तुम्हाला काचबिंदू असेल तर तो ओपन अँगल ग्लाकोमाच असणार आहे. म्हणजे ओपन अँगल ग्लाकोमा असं का म्हणतो आपण? कारण त्याच्यामध्ये हा जो अँगल आहे आयरिस आणि कॉर्नियाचा मधला तो नॉर्मल असतो, तो ओपन असतो, त्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि तरीसुद्धा त्या डोळ्यातलं प्रेशर वाढतंय आणि त्या नर्ववरती परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे पेशंटची नजर कमी होत जाते. आता ही जी नजर कमी होण्याचा कार्यक्रम आहे तो किती दिवस लागतो त्याला? जर मला आज ओपन अँगल ग्लाकोमा झाला तर साधारणतः 10 ते 15 वर्षांनी माझी नजर कमी होत जाते आणि माझा डोळा पूर्णपणे अंध होऊ शकतो. बऱ्याच वेळा हा जो काचबिंदू आहे तो दोन्ही डोळ्यांमध्ये होतो. आता त्याचा प्रोग्रेस जो आहे तो थोडा मागे-पुढे असतो. म्हणजे एका बाजूला समजा 60% नजर कमी झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला 40% कमी झाली असं असेल. परंतु दोन्ही डोळ्यांवरती त्याचा परिणाम होत असतो. आता आपल्याला जेव्हा दिसतं त्याच्यामध्ये मागनं जी ऑप्टिक नर्व्ह जाते डोळ्याच्या मागनं, तर ती फार महत्त्वाची असते. कारण ऑप्टिक नर्व्ह जी आहे, तो साधारणतः मेंदूचाच भाग आहे असं आपण समजतो. आणि ह्याच्यावरती म्हणजे रेटिनावरती किंवा डोळ्याच्या मागचा जो पडदा ज्याला म्हणतो आपण, त्या पडद्यावरती जी प्रतिमा पडते, तर ती प्रतिमा तयार झाली आहे. त्याचे सिग्नल्स घेऊन जाणारी ही ऑप्टिक नर्व्ह आहे. ते सिग्नल्स मेंदूपर्यंत घेऊन नेले जातात आणि मग आपल्याला समोर काय आहे ते दिसतं. म्हणजे दिसण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये की आपल्या डोळ्यामध्ये लाईट पडतोय, तो आपल्या बाहुलीमधनं आत जातोय. नंतर तो लेन्समधनं कर्व्ह होतोय. तर कर्व्ह झाल्यामुळे त्याची एक शार्प प्रतिमा आपल्याला रेटिना किंवा आपल्या पडद्यावरती पडतेय आणि त्या पडद्यावरती पडलेली प्रतिमा ह्या ऑप्टिक नर्व्हच्या मार्फत मेंदूपर्यंत जातीये आणि ती आपल्याला ते दिसते समोरची वस्तू. हे सगळं आपल्याला दिसतं कसं? ह्याची प्रोसेस आहे. आणि जर ऑप्टिक नर्व्ह बाद झाली किंवा ऑप्टिक नर्व्ह जिथून सुरू होते, त्या पेशी किंवा त्या सेल्स जर मेल्या, तर ऑप्टिक नर्व्ह कामात न जाते आणि आपल्याला दिसणं बंद होऊन जातं. ह्या ओपन अँगल ग्लाकोमामध्ये नजर जाते, ती कशी जाते? तर त्याला आपण टनेल व्हिजन असं म्हणतो. आता हे टनेल व्हिजन म्हणजे काय? की समजा तुम्ही रस्त्यावरनं चाललाय, समोर बोगदा आला, तर बोगद्यामध्ये लाईट आहेत असं आपण समजूया. तर आपल्याला बोगद्यातले लाईट दिसतात, बोगद्यातला रस्ता दिसतो, परंतु त्याच्या बाजूनी काही दिसत नाही. म्हणजे ज्याला आपण पेरिफेरल व्हिजन असं म्हणतो. म्हणजे की आपल्याला समोरचं दिसतंय, परंतु बाजूचं दिसत नाहीये. ही ही जी प्रकारची व्हिजन आहे, त्याला आपण टनेल व्हिजन म्हणतो. आणि ह्या ग्लाकोमामध्ये जेव्हा आजार सुरू होतो, तेव्हा पेरिफेरीचं जे आपलं व्हिजन आहे, ती कमी होते. नंतर ती कमी होत काय होतं, की फक्त सेंट्रल भाग दिसायला लागतो तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये पेशंटचं डोकं दुखत नाही. पेशंटच्या कॉर्नियावरती हेझीनेस किंवा क्लाउडीनेस येत नाही. त्याला उलट्या होत नाही, त्याला मळमळ होत नाही, कधीच होत नाही. आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम असा येतो, की पेशंटला समजतच नाही, की आपल्याला ग्लाकोमा झालाय. फक्त त्याची व्हिजन किंवा त्याची जी नजर आहे, ती त्याच्या बाजूनी जी नजर आहे, ती कमी होत जाते. मग बऱ्याच वेळा हे कळतं कसं, की तुम्ही ड्रायव्हिंग करताय, म्हणजे मोटरसायकल चालवताय किंवा कार चालवताय आणि बाजूनी कुणीतरी आलं, तर ते तुम्हाला दिसत नाही. कारण तुमची बाजूची व्हिजन गेलेली आहे. आणि जेव्हा तो बाजूनी येणारी गाडी किंवा बाजूनी येणारा माणूस हा तुमच्या समोर येतो, तेव्हा तो मग एकदम दिसतो आणि मग ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा तुम्हाला अनपेक्षितपणे ब्रेक मारायला लागतो. तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत, त्या ह्या ग्लाकोमाच्या पेशंट्सना अनुभवायला मिळतात. कारण त्यांची पेरिफेरल व्हिजन गेलेली आहे. पेरिफेरल व्हिजन म्हणजे काय, की तुम्ही कार चालवताय, तुम्ही ॲक्चुअली समोर बघताय रस्त्यावरती, परंतु तुमची बाजूची गाडी जर तुम्हाला ओव्हरटेक करून जात असेल, तर ती तुम्हाला समोर बघत असताना सुद्धा कळतं, की बाजूनी गाडी पास करते आपल्याला. तर हे कशामुळे शक्य होतं, की त्याला आपण पेरिफेरल व्हिजन म्हणतो. आणि आपली पेरिफेरल व्हिजन योग्य प्रकारे आहे का नाही, हे तपासण्यासाठी एक पेरिमेट्री नावाची तपासणी केली जाते.
आता ह्या पेरिमेट्रीमध्ये काय करतात, की एक असं बॉक्स असल्यासारखा असतो, ज्याच्यामध्ये पेशंट त्याच्या डोळे लावून बसतो त्या मशीनला आणि मग त्याला समोर असे ठिपके चमकल्यासारखे दिसतात. ठिपका चमकला, की तुम्ही हाताने एक बटन बटन असतं हातामध्ये ते दाबता, की ते चमकलं हे तुम्हाला कळलं, असं त्या मशीनला कळतं. आणि मग हे जे ठिपके आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी येतात. ते कधी समोर येईल, बाजूला येईल, वरच्या बाजूला, खालच्या बाजूला असे ते ठिपके येत राहतात आणि तुम्ही ते दाबत राहता. आणि मग जेव्हा तुमची व्हिजन जाते, तुम्हाला ग्लॉकोमा झालेला आहे, तुम्हाला बाजूचं दिसत नाहीये, तेव्हा त्या मशीनमध्ये बाजूच्या जे ठिपके चमकतात ते तुम्हाला कळत नाही. त्यामुळे तुम्ही ते बटन दाबत नाही आणि त्यामुळे त्या मशीनला असं कळतं, की त्याच्या बाजूला व्हिजन नाहीये आणि त्याचा ग्राफ तयार केला जातो ॲक्चुअली, की नक्की कुठल्या भागात व्हिजन नाहीये. म्हणजे बाजूच्या भागाला नाहीये, वरच्या भागात नाहीये, खालच्या भागात नाहीये. तर अशा प्रकारचा जो मॅप बनतो दोन्ही डोळ्याचा वेगळा-वेगळा, तर त्याला आपण पेरिमेट्री असं म्हणतो आणि ग्लाकोमाचं डायग्नोसिस म्हणजे ग्लाकोमा झालाय का नाही, ह्याचं निदान करण्यासाठी आपल्याला पेरिमेट्री लागतेच लागते. म्हणजे बाकीच्या पण तपासण्या आपण करतो, की अँगल नॉर्मल आहे का नाही, रेटानाचा प्रॉब्लेम आहे का किंवा रेटाना व्यवस्थित आहे का नाही, हे सगळं तर तपासणी करतोच आपण त्याच्यामध्ये. परंतु पेरिमेट्री हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ह्याच्यामध्ये, की त्याच्यामुळे आपल्याला ग्लाकोमा झालाय हे डायग्नोज करता येतं. आता एकदा ग्लॉकोमा झाला, की त्याच्यानंतर 10 ते 15 वर्षात तुमची व्हिजन म्हणजे नजर ही आक्रसत जाते. हळू-हळू, हळू कमी होत जाते. त्याचे फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. फायदा असा आहे, की तुमची सेंट्रल व्हिजन म्हणजे तुम्हाला एकदम समोरचं जे दिसतं ते दिसत राहतं. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा सीरियसनेस कळत नाही आणि पेरिफेरल व्हिजन गेल्यामुळे मग ॲक्सिडेंट व्हायचं प्रमाण वाढणे, की बाजूनी कोण येतंय, जातंय हे न कळणे किंवा बघण्यासाठी आपल्याला मान इकडे किंवा तिकडे करून बघायला लागणे. असे प्रकार वाढत जातात. त्याची चिड वाढत जाते आणि मग सगळ्यात सीरियस प्रॉब्लेम असा होतो, की हे टनेलिंग जे आहे, म्हणजे तुमची व्हिजन बारीक, बारीक, बारीक होत जाते आणि नंतर ती गायब होऊन जाते आणि ह्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, की इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे एकदा तुमची एका भागातली व्हिजन गेली, की गेली. आयुष्यभर येणार नाहीये ती. आणि जर असं करत-करत तुमच्या एकदम सेंट्रल भागात आली आणि ती गेली, तर तुम्ही कायमचे अंध झालेले आहात. कोणीच काही करू शकत नाही त्याला. कारण हे रेटिनावरती जे सेल्स असतात, ज्याच्यापासून नंतर ती ऑप्टिक नर्व्ह बनते. त्यातली एक-एक, एक-एक, एक-एक पेशी मरत जाते आणि मग तुमचं व्हिजन कमी, कमी, कमी होत जाते. त्यामुळे हा सीरियस आजार आहे. म्हणजे जर आपल्याला ग्लाकोमा झाला आणि तोचाच प्रोग्रेस तसाच चालू राहिला, तर तुम्हाला असं लिहून दिल्यासारखं म्हणजे शिक्षा दिल्यासारखं, की तुझी एक 10 वर्षांनी व्हिजन पूर्ण जाणार आहे आणि तू आंधळा होणार आहे त्याची तयारी कर. आता एका डोळ्याने आंधळ आहे आणि दुसऱ्या डोळ्याने दिसतंय तरी पण माणूस जगेल किंवा त्याचं काहीतरी धकवेल. परंतु ह्यात दोन्ही डोळ्यांना प्रॉब्लेम असतो आणि दोन्ही डोळ्यांचं टनेलिंग सुरू असतं. त्याच्यामुळे हा जो ग्लाकोमाचा आजार आहे, तो तसा सीरियस आजार आहे आणि ह्याला 10-15 वर्ष लागत असल्यामुळे जेव्हा माणूस ॲक्चुअली आंधळा होतो ह्याच्यामध्ये, तेव्हा त्याचं वय साधारण 60-70 च्या आसपास गेलेलं असतं आणि त्या म्हातारपणी आंधळेपण जर आलं, तर त्याचा भयंकर त्रास होतो. आता ह्या ग्लाकोमाची ट्रीटमेंट काय असते? तर ट्रीटमेंट बघायच्या आधी ह्याचं कारण आपल्याला बघायला पाहिजे. आत्ता जे पुस्तकात दिलेलं आहे किंवा जे सर्वमान्य कारण समजलं जातं, त्याचं कारण असं दिलं जातं, की आपल्या डोळ्यामधलं प्रेशर वाढल्यामुळे त्याचा दाब हा नर्व्हवरती पडतो आणि त्याच्यामुळे आपल्या नर्व्हच्या ज्या सेल आहेत, ज्याला गॅंग्लियन सेल म्हणतो आपण, तर त्या एक-एक, एक-एक करत मरत जातात आणि आपली नजर कमी-कमी होत जाते. मग ह्याच्यावरती ट्रीटमेंट अर्थात वाढलेलं प्रेशर असल्यामुळे ते प्रेशर कमी करायचं, अशी त्याची ट्रीटमेंट आहे. मग त्याच्या ट्रीटमेंटमध्ये टिमोलॉल किंवा प्रोस्टाग्लॅंडिन एनालॉग यासारखे आय ड्रॉप्स वापरले जातात. जे पेशंटला दिवसातनं 2, 3, 4 वेळा आयुष्यभर म्हणजे त्याच्या पुढचं जे काही आयुष्य आहे, ते तेवढं आयुष्यभर घेत बसायला लागतात. म्हणजे डोळ्यात टाकत बसायला लागतात.
आणि मग काही प्रकारच्या सर्जरीज करतो आपण, की ट्रॅबेक्युलोटोमी आहे, ट्रॅबेक्युलोप्लास्टी आहे, लेझर पण वापरलं जातं. परंतु ही जी थेअरी आहे, म्हणजे हा ग्लॉकोमा त्याच्यामध्ये आपली नजर कमी होत जाते. त्याचं कारण आहे, की ते इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणजे डोळ्याच्या आतमधलं प्रेशर वाढलेलं आहे आणि त्याची ट्रीटमेंट म्हणजे ते प्रेशर कमी करायचं. त्याच्यामुळे पेशंटची नजर जाणार नाही. आता ही जी थिअरी आहे किंवा हा जो विचार आहे किंवा सध्याचं जे मानणं आहे, की ग्लाकोमा त्याच्या मागचं प्रेशर आणि त्याच्या मागचं प्रेशर कमी करायसाठीची ट्रीटमेंट, ही विचारसरणी ही ॲक्चुअली पूर्ण बाद झालेली आहे. म्हणजे ह्या पॉइंटच्या पुढे मी आता माझं म्हणणं मांडतोय. आत्तापर्यंत पुस्तकात काय दिलंय किंवा आत्तापर्यंतचा सर्वमान्य प्रकार काय आहे ते सांगितला. आता ह्याच्या पुढचे माझे विचार सांगतोय. ते विचार काही असेच आलेले नाही आहेत. अर्थात त्याच्यामागे अभ्यास आहे, त्याच्या अलीकडचे पेपर्स आहेत, त्याच्याबद्दलचा नवीन विचार आहे. परंतु हा विचार तुम्ही ऐकून घ्या. त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे त्याच्याबद्दल बघा आणि माझं चुकत असेल तर सांगा, मी दुरुस्त करीन. परंतु हे बघणं फार आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे आपली ट्रीटमेंट पूर्णपणे बदलणार आहे आणि आपली नजर वाचायची शक्यता ह्या विचारातून निर्माण होणार आहे. आता ग्लाकोमा होतोय. ग्लाकोमा कारण प्रेशर वाढलेलं आहे आणि त्या प्रेशरमुळे नर बाद होतीये. ही जी थिअरी आहे, हे जे हायपोथेसिस आहे, हे जे मांडणं आहे किंवा हे जे कारणमीमांसा आहे, तर त्याच्यामध्ये खूप मोठी-मोठी भगदाड आहेत. म्हणजे की हे हे पटत नाही आपल्याला. अशा खूप गोष्टी आहेत किंवा हे प्रूव्ह होत नाहीये किंवा ही जी थिअरी आहे त्याच्यात भले मोठे ड्रॉबॅक्स आहेत. हे ड्रॉबॅक काय-काय आहेत ते एक-एक मी तुम्हाला समजावून सांगतो. पहिला मोठा ड्रॉबॅक म्हणजे बऱ्याच जणांना ग्लॉकोमा आहे. त्यांची नजर टनेलिंग झालेली आहे. परंतु त्यांच्या डोळ्यामधलं प्रेशर एकदम नॉर्मल आहे. अशा खूप केसेस असतात. त्याच्यामुळे प्रेशर वाढलंय म्हणून नर्व्हवरती दाब येतोय आणि म्हणून हा ग्लॉकोमा झालाय, ही थिअरी बाद होते. की प्रेशर तर नॉर्मल आहे, तर मग हे का होतंय? म्हणजे इथं काय झालं आपल्याला ते कारण कळत नाहीये. दुसरं काहीतरी कारण असेल. परंतु प्रेशरमुळे नर्व्ह डॅमेज होतीये हे काही पटत नाहीये. हा एक झाला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, की समजा आपण 100 पेशंट घेतले ज्यांना ग्लाकोमा झालेला आहे आणि ज्यांचं इंट्राऑक्युलर प्रेशर वाढलेलं आहे आणि त्यांना आपण ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. प्रेशर पण कमी आलेलं आहे. साधारण 25 ते 30% प्रेशर कमी करावं असे गाईडलाईन्स आहेत. म्हणजे नॉर्मल 20 पर्यंत असतं. पेशंटच्या डोळ्यातलं इंट्राऑक्युलर प्रेशर 30 पर्यंत झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये 25 ते 30% रिडक्शन करावं, कमी करावं अशा गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामुळे आपण समजा ऑपरेशन करून, लेझर करून किंवा आय ड्रॉप्स वापरून हे प्रेशर कमी ठेवलं. पेशंट पण व्यवस्थित तो ड्रॉप घालतो आहे. तो व्यवस्थित सगळं तुम्ही सांगितलेल्या सूचना पाळतो आहे आणि त्याचं प्रेशर कन्सिस्टंटली म्हणजे बऱ्याच वेळा तपासल्यानंतर सुद्धा ते खालच्याच पातळीवर आहे. असं असून सुद्धा त्याची नर्व्ह डॅमेज होणे आणि त्याच्या व्हिजनचं टनेलिंग वाढत जाणे आणि तो आंधळा होणे हे प्रकार होतात. त्याच्यामुळे प्रेशर वाढलंय म्हणून नर्व्ह डॅमेज होते, ही थिअरी पुन्हा एकदा आपल्याला पटत नाही. पुन्हा तिसरं मोठं प्रॉब्लेम, समजा आपण 100 जण असे घेतले, की ज्यांच्या डोळ्यामधलं प्रेशर वाढलेलं आहे. त्यातल्या 90% जणांना ग्लॉकोमा झालेला नसतो. म्हणजे प्रेशर तर वाढलेलं आहे, परंतु ग्लॉकोमा नाहीये. म्हणजे पुन्हा ते जे कारण आहे ते आपल्याला पटत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, मिसिंग आहे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटचा प्रॉब्लेम असा आहे, जे मी तुम्हाला आता समजावून सांगतो आणि हे पुस्तकात दिलेलं नाहीये. फक्त हा माझा विचार ऐकून घ्या तुम्ही, की आपण अँगल क्लोजर ग्लाकोमा बघितला, जो इमर्जन्सीमध्ये येतो आणि त्याच्यात बरेच प्रॉब्लेम असतात. तर त्याच्यामध्ये जे प्रेशर वाढलं आहे, त्याचाच जर आपण इकडे विचार केला, तर ह्या ओपन अँगल ग्लाकोमाच्या पेशंट्सना त्यांचे डोळे लाल होत नाहीत. त्यांचा कॉर्निया हेझी किंवा क्लाउडी होत नाही. त्यांचं डोकं दुखत नाही. नंतर त्यांना चक्कर, मळमळ होत नाही. म्हणजे जर सेम मेकॅनिझम असेल, फक्त ती इकडे इमर्जन्सी म्हणजे काही क्षणात किंवा काही एका दिवसात होतीये आणि इकडे 10 वर्षात होतीये.
परंतु इकडं जर कॉर्नियावरती क्लाउडीनेस आहे, तर इकडं तो का नाही आहे? नंतर अँगल क्लोजर ग्लाकोमामध्ये त्याचं डोकं दुखतंय, त्याचे डोळे लाल होत आहेत, त्याला उलट्या मळमळ होतीये, त्याला त्रास होतोय, तर तो इकडं का होत नाहीये? म्हणजे प्रेशर वाढण्यामुळे जे काही प्रॉब्लेम येतात, ते ओपन अँगल ग्लाकोमात होत नाहीयेत. म्हणजे पुन्हा आपल्याला हे मिसमॅच आहे, की प्रेशर वाढलंय म्हणून ग्लाकोमा झालाय असं पटत नाहीये. नंतर अजून एक मुद्दा म्हणजे जेव्हा आयबॉलमधलं प्रेशर वाढलेलं आहे, म्हणजे आतमधनं ते सगळीकडे पसरतंय, प्रेशराईज करतंय म्हणजे त्याला दाब देतंय आतनं. तर तो दाब कॉर्नियावर पण पडणार आहे, तो दाब स्क्लेरावर पण पडणार आहे, तो दाब नर्ववरती पण पडणार आहे. मग असं असताना कॉर्नियाला काही फरक पडत नाहीये, स्क्लेराला काही होत नाहीये, आयरिस ठणठणीत आहे आणि फक्त ऑप्टिक नर्ववरतीच दाब येतोय. हा काय प्रकार आहे? म्हणजे त्या प्रेशरला कसं कळतं, की आता इथं ऑप्टिक नर्व्ह आहे बरं का, आपण त्याच्यावरच जाऊन दाब देऊया. असं तर शक्य नाहीये ना. त्याच्यामुळे हा ओपन अँगल ग्लॉकोमा आहे आणि त्याचं कारण हे वाढलेलं प्रेशर आहे. म्हणून मग आपण प्रेशर कमी करायची ट्रीटमेंट देऊया. म्हणजे हा त्याचा ऑप्टिक नर्व्हचा प्रॉब्लेम कमी होईल आणि पेशंटची नजर वाचेल. ही जी मांडणी आहे, हे जे हायपोथेसिस आहे, ही जी कारणमीमांसा आहे, ती सपशेल मार खाते, चुकते. आणि आता जे नवीन थिसिस आहेत किंवा जे काही नवीन पेपर्स आलेले आहेत, त्याच्यामध्ये असं आहे, की ग्लाकोमा जो ओपन अँगल ग्लाकोमाबद्दल बोलतोय मी, तर हा जो ग्लाकोमा आहे, त्याला ग्लाकोमा म्हटलंच नाही पाहिजे. कारण त्यात प्रेशर वाढत नाही किंवा वाढलं तरी त्याचा वाढलेल्या प्रेशरचा आणि त्या आंधळेपणाचा म्हणजे ऑप्टिक नर्व्हचा काहीही संबंध नाहीये. तर ह्याचं कारण पूर्णपणे वेगळं आहे आणि ते वेगळं असं आहे, की त्याला आपण ऑप्टिक न्यूरायटिस किंवा ऑप्टिक न्यूरोपॅथी किंवा व्हॅस्क्युलायटिस म्हणा, पण त्याला ग्लॉकोमा म्हणू नका. कारण हा प्रेशरचा इश्यू नाहीये, हा ऑप्टिक नर्व्हचा इश्यू आहे. आणि ज्याप्रमाणे मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा एक वेगळा डिसीज आहे, त्या डिसीजमध्ये पेशंटला आंधळेपण येतं आणि त्याच्या ऑप्टिक नर्व्हचा प्रॉब्लेम झालेला असतो. त्याप्रमाणे ह्या ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये सुद्धा फक्त ऑप्टिक नर्व्हचा प्रॉब्लेम आहे. प्रेशरशी त्याचं काहीही देणं-घेणं नाहीये. आता एकदा हे आपण बघितलं, की प्रेशरचा आणि त्या ओपन अँगल ग्लाकोमाचा संबंध नाहीये, तर मग आपलं सगळं ट्रीटमेंट एकदम अपसाइड डाउन होऊन जाते, की आपण जे ड्रॉप्स देतोय प्रेशर कमी करण्यासाठी, आपण जे ऑपरेशन्स करतोय प्रेशर कमी करण्यासाठी, त्याचे 2 गोष्टी आहेत. एकतर त्या ट्रीटमेंट युजलेस आहेत. म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असा हा प्रकार चाललेला आहे, की प्रेशर हे जर त्याचं कारणच नाहीये, तर त्या प्रेशरच्या मागे तुम्ही का लागताय? आणि बऱ्याच वेळा पेशंट हे नॉर्मोटेन्सिव्ह असतात. नॉर्मोटेन्सिव्ह म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं प्रेशर हे नॉर्मल रेंजमध्ये असतं आणि तरी पण तुम्ही ते कमी करा, कमी करा म्हणून त्याच्या मागे लागता. मग पेशंटचा एकतर खर्च होतो. त्या औषधांचे साइड इफेक्ट्स होतात. त्याला दिवसभर 2-3 वेळा ड्रॉप्स टाकत बसायला लागतात आणि गंमत अशी आहे, की ह्याचा संबंधच नाहीये. म्हणजे प्रेशरच्या मागे लागलंच नाही पाहिजे मुळात आपण. त्यामुळे ती ऑपरेशन्स, ते ड्रॉप्स हे युजलेस कार्यक्रम आहेत. आणि त्याच्यामुळे मी सांगतोय तुम्हाला, की जेव्हा पेशंट डायग्नोज होतो पहिल्यांदा, की ह्याला ग्लाकोमा आहे. म्हणजे ज्याला आपण आता ग्लाकोमा नाही म्हणायला पाहिजे टेक्निकली, पण मी सध्याच्या मान्य कन्सेप्ट्सनुसार त्याला ओपन अँगल ग्लाकोमा असं म्हणतोय. तर त्याच्यामध्ये पेशंटला जी ट्रीटमेंट दिली जाते, त्यात पेशंटला एवढंच समाधान असतं, की आपण काहीतरी ट्रीटमेंट मिळतीये आपल्याला, परंतु त्याचा उपयोग शून्य आहे. काडीमात्र उपयोग नाही. त्याच्या व्हिजनचं किंवा नजरेचं टनेलिंग किंवा आक्रसणं जे आहे, ते कंटिन्युअस होत जाणार आहे आणि तो एके पॉइंटवरती आंधळा व्हायची शक्यता ही काहीही कमी होत नाहीये त्यानी. बरं पूर्ण आंधळा व्हायला पाहिजे असं काही नसतं. जर तुमची नजर कमी-कमी होत गेली, तर तुम्हाला आयुष्यात जे त्रास व्हायचे ते तर होणारच आहेत. म्हणजे पूर्ण आंधळ झालं किंवा नाही झालं, तरी त्रास व्हायचा तो होणारच आहे आपल्याला आणि जर तो आपल्याला थांबवायचा असेल, तो आपल्याला टाळायचा असेल आणि जी काही नजर आजच्या घडीला शिल्लक आहे, ती आपल्याला शाबूत ठेवायची असेल, तर ह्या इंट्राऑक्युलर प्रेशरचा आणि ग्लाकोमाचा आपल्याला नव्याने विचार करणं आवश्यक आहे. आता आपण जेव्हा ह्या ओपन अँगल ग्लाकोमाला ऑप्टिक न्यूरायटिस म्हणतो,
न्यूरायटिस म्हणजे फक्त त्या ऑप्टिक नर्वचा काहीतरी इश्यू झालेला आहे. तिथं समजा इन्फ्लेमेशन आहे. तिथं काहीतरी इम्यूनचे प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळे हे जर ऑप्टिक नर्व डॅमेज होते, त्याच्यामुळे टनेलिंग होते आणि त्याच्यामुळे आपलं ब्लाइंडनेस होतोय, तर त्याच्याबद्दल आपण वेगळ्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपली नजर वाचायची शक्यता ह्या वेगळ्या विचारांनी मिळणार आहे आपल्याला. सध्या जे इंट्राक्युलर प्रेशर कमी करा म्हणून जे काही सगळी ट्रीटमेंट मॅनेजमेंट चाललेली आहे, त्याचा आपल्याला ऑप्टिक न्यूरायटिस कमी करण्याशी आणि ब्लाइंडनेस वाचवण्याशी काहीही फायदा होत नाहीये. आता नवीन थेअरीनुसार हा हा जो काही ओपन अँगल ग्लॉकोमा आहे, तो ऑटो इम्यून डिसीज आहे. कारण हे ज्या काही सेल आहेत, त्याला आपण रेटायनल गॅंग्लियन सेल म्हणतो, ज्याच्यापासून आपली ऑप्टिक नर्व सुरुवात होते. तर त्या सेलपाशी आपल्याला विविध प्रकारच्या इम्यून सेल्स सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला आता असं वाटतंय, की हे एक ऑटो इम्यून डिसीज आहे. जसं मल्टिपल स्क्लेरोसिस हा एक ऑटो इम्यून डिसीज आहे. जसा ल्युपस हा एक ऑटो इम्यून डिसीज आहे. ज्याचा सी-एन-एस म्हणजे सेंट्रल नर्व्हस सिस्टमवरती किंवा डोळ्यावरती परिणाम होत असतो. त्याच प्रकारचा ऑप्टिक न्यूरायटिस हा एक ऑटो इम्यून डिसीज आहे, ज्याला आपण ओपन अँगल ग्लाकोमा म्हणतो. मग आता हे जर वाचवायचं असेल, तर मग आपण वेगळा विचार असा करायचा, की हे कशामुळं होतंय? आता खरं सांगायचं म्हणजे आज कुणालाही जगात माहीत नाहीये, की ॲक्चुअली हा ओपन अँगल ग्लाकोमा कशामुळं होतोय? पण त्याच्या जर आपण थिअरीज बघायच्या म्हटल्या किंवा त्याच्याबद्दल विचार करायचा म्हटला, तर एक मार्ग असा असतो, की ह्या ग्लाकोमा बरोबर काय आहे? म्हणजे कोमॉर्बिडिटीज आपण म्हणतो त्याला. म्हणजे ज्या पेशंट्सना हा ओपन अँगल ग्लाकोमाचा आजार झालेला आहे, त्यांना अजून कुठले आजार होतात? ह्याचा जर आपण विचार केला, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचं असोसिएशन म्हणजे की बाबा हे पण रोग होत आहेत, हे पण रोग होत आहेत, तर काहीतरी लिंक असेल का? असा आपण विचार करतो बऱ्याच वेळा. तर आपण कोमॉर्बिडिटीज म्हणतो किंवा त्या रोगाचे मित्र म्हणूयात आपण. म्हणजे उदाहरणार्थ ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांना डायबिटीज बऱ्याच वेळा असतो किंवा ते जाड असण्याचं प्रमाण बऱ्याच वेळा असतं. म्हणजे हे जाडपणा, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे एकमेकांचे मित्र झाले किंवा ज्याला आपण कोमॉर्बिडिटीज म्हणतो. तसं जर आपण ह्या ऑप्टिक न्यूरायटिस किंवा ओपन अँगल ग्लाकोमाचे मित्र कोण आहेत किंवा कोमॉर्बिडिटीज काय आहेत ह्याचा विचार केला, तर त्याच्यामध्ये 2 रोग मुख्यपणे आपल्या डोळ्यासमोर असतात. ते म्हणजे पहिला म्हणजे डायबिटीज आणि दुसरा म्हणजे ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन. आता ब्लड प्रेशर, म्हणजे हायपरटेन्शन आणि डायबिटीज हे इतक्या जणांचे मित्र आहेत, की त्यात काही फारसं वेगळं असं आपल्याला हातात सापडत नाही. फक्त आपण एवढंच सांगू शकतो, की ज्या कारणांमुळे डायबिटीज पण होतोय, ब्लड प्रेशर पण होतोय, त्या कारणांचा किंवा त्या प्रोसेसचा ह्या ऑप्टिक न्यूरायटिसशी किंवा ओपन अँगल ग्लाकोमाशी काहीतरी संबंध असला पाहिजे. ज्याला आपण असोसिएशन म्हणतो. असोसिएशन इज नॉट कॉजेशन. म्हणजे डायबिटीज आणि ग्लाकोमा एकत्र आहे. म्हणजे डायबिटीजमुळे ग्लाकोमा होतो असं आपल्याला म्हणता येत नाही. पण अशी काहीतरी प्रोसेस आहे ज्याच्यामुळे डायबिटीज पण होतोय, ब्लड प्रेशर पण होतोय आणि ग्लाकोमा पण होतोय. असं असायचं शक्यता जास्त असते. त्यामुळे आत्तापर्यंत आपण असं बघितलं, की ह्या ओपन अँगल ग्लाकोमाचा प्रेशरशी काही संबंध नाहीये. त्यामुळे आपण आता प्रेशर बाजूला ठेवूया. आता आपण असं बघूया, की हा ऑप्टिक न्यूरायटिस का होतोय? तर त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर कारण असू शकतं. ज्याला आपण व्हॅस्क्युलोपॅथी किंवा व्हॅस्क्युलायटिस असं म्हणतो. म्हणजे आपल्या त्या नर्व्हला सप्लाय करणाऱ्या ज्या कॅपिलरीज असतील, आर्टरीज किंवा आर्टेरियल्स असतील, ते जर बंद होत असतील, चोक होत असतील काही कारणांनी, तर त्याच्यामुळे हे सेल फायबर मरणे ही शक्यता असते. आणि त्याच्यामुळे हा ऑप्टिक न्यूरायटिस किंवा ही व्हॅस्क्युलायटिस किंवा व्हॅस्क्युलोपॅथी असं काहीतरी कारण त्याच्यामध्ये असेल, ज्याच्यामुळे ह्या नर्व्हजवरती एक सस्टेन्ड म्हणजे कंटिन्युअस काहीतरी प्रॉब्लेम येतोय त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये जर काही कारणांनी त्या ऑप्टिक नर्व्हला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या चोक होतायत, तर त्या ऑप्टिक नर्व्हचे फायबर मरणं ही नॉर्मल प्रोसेस झाली किंवा नॅचरल आउटकम म्हणता येईल त्याला. आणि जर आपण ह्याला ऑटो इम्यून डिसीज आहे असं म्हटलं, तर मग ऑटो इम्यून डिसीज हे बरेचसे नॉन क्युरेबल असतात, की तुम्ही सोरायसिस घ्या, लुपस घ्या किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस घ्या, ती सगळीकडे लिहिलेलं असतं, की देअर इज नो क्युअर फॉर धिस डिसीज. त्याचप्रमाणे आपण असं म्हणायला पाहिजे, की देअर इज नो क्युअर फॉर ग्लाकोमा. मग जर क्युअर नाहीये,
तर मग हातावर हात धरून बसायचं का? की बाबा आता परमेश्वराचं नामस्मरण करा आणि जोवर दृष्टी आहे तोवर बघा आणि एकदा ती गेली की मग डोळे बंद करून काय कामं करायची ती करा. म्हणजे एवढंच शेवटी आपल्या हातात शिल्लक राहतं. तर असं न करता आपण जर त्या कारणांचा काही शोध घ्यायचा प्रयत्न केला किंवा त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो याचा विचार केला, तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, की मी बरेचसे ऑटोइम्यून डिसीज ट्रीट केलेले आहेत. जे ल्युपस ट्रीट केला आहे, सोरायसिस ट्रीट केला आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस ट्रीट केला आहे, थायरॉइडचे आजार ट्रीट केलेत, जे सगळे ऑटोइम्यून डिसीजेस आहेत. आणि त्याच्यामुळे ह्याचा मुख्य ट्रीटमेंटचा जो भाग आहे, तो आपल्या लाईफस्टाईलमध्ये आहे, की आपण काय खातो, कधी खातो, आपण व्यायाम करतो का, आपली झोप कशी आहे, आपला स्ट्रेस कसा आहे. जेव्हा ह्या फॅक्टर आपण बदलायचा विचार करतो, तेव्हा हे ऑटोइम्यून डिसीज आपोआप आटोक्यात येतात. मी तुम्हाला कितीतरी पेशंटची उदाहरणं सांगतो, की ज्यांनी साखर बंद केली, मैदा बंद केला, त्याच्यानंतर त्यांच्या आजारामध्ये प्रचंड सुधारणा झालेली आहे. त्याच्यामुळे आपण जर असं समजलं, की हा जो ओपन अँगल ग्लाकोमा आहे, तो एक ऑटोइम्यून डिसीज आहे. ज्याच्यावरती सध्या क्युअर नाहीये. परंतु तो ऑप्टिक न्यूरायटिस असेल, ऑप्टिक व्हॅस्क्युलायटिस असेल किंवा न्यूरोपॅथी असेल, तर जे काही कारण असेल, तर तो ऑटोइम्यून डिसीज आहे असं आपण समजूया. कारण असं आता बऱ्याच जणांना वाटतं पण आहे. त्याप्रमाणे बरेचसे पेपर पण पब्लिश होत आहेत. तर समजा आपण असं समजलं, की हा एक ऑटोइम्यून डिसीज आहे, तर त्याच्यावरची जी ट्रीटमेंट आहे, ती आपल्या लाईफस्टाईलपर्यंत येऊन पोहोचते. आणि ह्या ऑटोइम्यून डिसीजवरती मी ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये आपण दर आठवड्यातून एकदा ऑनलाईन भेटतो. मी तुमच्याकडनं फूड डायरी लिहून घेतो, ज्यात तुम्ही काय खाताय, तुमची ॲक्टिव्हिटी काय आहे, हे सगळं मला समजतं आणि त्यानुसार काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वागलात, तर तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल आणि ग्लाकोमाचा विचार करता तुमची सध्याची जी व्हिजन आहे, ती शाबूत राहील. सध्या बाकी देअर इज नो क्युअर असं सगळीकडे लिहिलंय. म्हणजे बाकी तर काही उपाय नाहीये. बाकी तर काही कुठं आशेचा किरणच नाहीये त्याच्यासाठी. परंतु मी जे काही सांगणार आहे, तो सध्या आपल्याकडे असलेला, उपलब्ध असलेला, आपल्या हातात करण्यासारखा असलेला एकमेव उपाय आहे. जर तुम्हाला ट्रीटमेंट पाहिजे असेल, तर तुमचे रिपोर्ट्स विशेषतः पेरिमेट्री आणि प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे औषधांचे कागद, हे खाली दिलेल्या WhatsAppवरती मला मेसेज करा. ते बघून मग आपण ट्रीटमेंट सुरू करू. कारण हे जे मी सांगतोय, तो सध्या उपलब्ध असलेला ग्लॉकोमासाठीचा एकमेव उपाय आहे. जर हे तुम्हाला पटत नसेल आणि तुम्हाला जर असं जर म्हणणं असेल, की प्रेशर वाढणं हेच कारण आहे, तर तुम्ही तुमचं म्हणणं सांगू शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, माझ्या WhatsAppवरती मेसेज पाठवा. परंतु सांगायच्या आधी अभ्यास करा. त्याच्याबद्दलचं पुस्तकं वाचा, इंटरनेटवरती काय उपलब्ध आहे ते वाचा, पेपर्स वाचा आणि त्याच्यानंतर मग मला तुम्ही एव्हिडन्स म्हणजे तुम्ही काय अभ्यास केलाय आणि तुम्हाला कुठल्या कारणांमुळं मी बोलतोय ते चूक आहे असं वाटतंय, हे तुम्ही मला नक्की कळवा. कारण मी ह्याचा खूप विचार केला आणि सध्या तरी मला दुसरा कुठलाही उपाय दिसत नाहीये. जर असेल तर मलाही नवीन गोष्टी शिकायला आवडतील आणि जर ते व्यवस्थित असेल, जर ते प्रूव्ह होत असेल, तर मी अजून एक नवीन व्हिडिओ बनवून त्याच्याबद्दलची माहिती द्यायला तयार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला ग्लाकोमा असेल, तर ह्याच्यावरती नक्की विचार करा. तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही चर्चा करू शकता. तुम्ही कुठल्याही इंटरनेटवरती किंवा कुठेही तुम्हाला जे काही माहितीचे सोर्स आहेत, त्याच्याबद्दल बोलू शकता आणि तुमचं म्हणणं मला सांगा आणि ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर मात्र रिपोर्ट्स WhatsAppवर पाठवा. आपण ट्रीटमेंट सुरू करू. धन्यवाद.